धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त नवनिर्माण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच छावा प्रतिष्ठान महापे यांच्या वतीने भव्य सोहळ्याचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं। यावेळी नवनिर्माण फाउंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवर व पाहुण्यांना छोट्या झाडांचं वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। निसर्ग जपणं ही काळाची गरज असून समाजाने वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। तसेच छावा प्रतिष्ठान महापे यांच्या वतीने परिसर स्वच्छता आणि साफसफाईबाबत जनजागृती करण्यात आली। स्वच्छतेचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवत स्वच्छ व सुंदर परिसर राखण्याचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक व युवक सहभागी झाले होते। उपस्थितांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला सलाम केला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दैनिक समर्थ गावकरी या दैनिकाच्या प्रतीचं प्रकाशन करण्यात आलं। समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। नमस्कार, मी विष्णू बुरे। आता नवी मुंबई कोपरखेरणा येथे तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। गेल्या वर्षी याच फाउंडेशन नवनिर्माण फाउंडेशनतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता। यांचं वर्ष किती आहे आणि या वेळेस या महोत्सवानिमित्त काय काय कार्यक्रमाचं नियोजन केलं आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय नियोजन केलं आजच्या या कार्यक्रमाबद्दल? नमस्कार। नवनिर्माण फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचं हे वर्ष तिसरं आहे आणि नियोजनार्थी आम्ही आज भरपूर साऱ्या गोष्टी प्लॅन केलेल्या, जसं की सकाळी पूजा होती, ज्योत आगमन होतं। त्याचसोबत आता तुम्ही बघितलं असाल की मर्दानी खेळ झाले, जिथे लहान लहान मुलांनी कसे आपल्या धर्माचे जे पारंपरिक खेळ आहेत आणि शस्त्र आहेत हे चालवले जातात हे आपल्याला दाखवलं। त्याचसोबत आपण दरवर्षी एक नवीन उपक्रम राबवतो, जेणेकरून आपण समाजामध्ये काहीतरी कॉन्ट्रिब्युशन देऊ शकतो। तर यावर्षी आपलं झाडे लावा आणि झाडे जगवा, कारण तुम्ही बघत असाल सगळीकडे किती उन्हाळ्याचा त्रास होतो आहे। झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम आपल्या हाती घेण्यात आला आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 3000 झाडे ही लावणार आहे आणि त्याची सुरुवात आपण आता मान्यवरांना छोटंसं रोप देऊन करण्यात आली आहे आता। आणि आपण सगळ्यांना एवढंच सांगतो आहे की जसं आपण स्वतःला वाढवतो तसं या झाडांनाही वाढवूया, म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढींना आपल्या काही त्रास झाला नाही पाहिजे, जो त्रास आपण आता अनुभवतो आहे। नाही, आता जयंतीनिमित्त आपण वृक्षारोपण किंवा झाडे लावा एक संदेश दिला। या जयंती व्यतिरिक्त आपल्या फाउंडेशनतर्फे निसर्ग वाचवण्यासाठी काही प्रयत्न होतील? नक्की आपण आता बघतो निसर्ग वाचवण्यासाठी सगळ्यात मेन प्रॉब्लेम असा आहे की आता पावसाची कमतरता आहे, पाण्याची कमतरता भेटते। तर झाडांसोबतच आपण जिथे जिथे पाणी वाचवू शकतो तिथे आपलं आव्हान केलं जातं। आपले जे प्रयोग असतात, जसं की मी तुम्हाला सांगू शकतो की लास्ट टाईम आपण झाडे लावायच्या अगोदर जो प्रयोग केलेला त्याच्यामध्ये पाणी म्हणजे जिथे जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे आपण पोचलेलो आणि जिथे जिथे आपलं पाणी वाचवू शकतो, की एखादा सोर्स आहे जिथे वाया चाललेला आहे जे वाचवून आपण तो नागरिकांना अवेलेबल करून देऊ शकतो, तोही आपण लास्ट वर्ष आपण केलेला। तर आपल्यासोबत अजून काही सदस्य आहेत। सर, काय सांगाल आजच्या ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, निसर्गावरती जास्त जोर दिला तुम्ही वाचवण्यासाठी, पुढच्या पिढीला काय सांगाल की काय संदेश द्याल या कार्यक्रमानिमित्त? कारण आता आपण बघितलं भरपूर प्रमाणात ऊन वाढलेलं आहे, झाडांचं प्रमाण कमी झालं, लोक झाडं तोडतात, झाडं लावायसाठी प्रयत्न कोण करत नाही। त्यामुळे आम्ही फाउंडेशनतर्फे एक विषय काढला की आपण झाडे लावूया। झाडे लावल्यामुळे वातावरण पण कुलिंग होईल, भरपूर म्हणजे प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे। आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर वातावरण तापलेलं आहे, पावसाला पण प्रॉब्लेम होते, पाऊस पण लोकांना पडत नाही, शेतकऱ्यांना पाऊस मिळत नाही। त्यामुळे झाडांचं आम्ही यावर्षी 3000 झाडे पहिल्या टप्प्यात लावणार आहे। असंच प्रयत्न करत आम्ही झाडांचे टप्पे वाढवत 10,000पर्यंत आम्ही झाडे पूर्ण करणार यावर्षी। सर, काय सांगाल, जसं मर्दानी खेळाचं इथं आयोजन केलं होतं तर नवयुवकांना काय सांगाल, जसे नशेच्या आहारी चालले, मोबाईलच्या आहारी चालले, त्या युवकांना काय संदेश द्याल? नशेच्या आहारी जाण्यापेक्षा तुम्ही महाराजांच्या विचारांनी चाला आणि लहान मुलांचा आपण कार्यक्रम बघितला, मुलींनी कसं केलं, त्या मुलींनी धाडशी बनावं हा एक आमचा उद्देश होता या खेळामार्फत। तर आपल्यासोबत विनोद शिंदे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या यावर्षी नक्की जुनं जे तुमचं मंडळ आहे किती जुनं आहे आणि किती लोक कार्यरत आहेत आणि यावर्षी काय काय नियोजन केलं या जयंतीनिमित्त? जय महाराष्ट्र। मी विनोद शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, छावा प्रतिष्ठान महापे विभाग आयोजित मी छत्रपती संभाजी महाराजांचा कार्यक्रम आता 3 वर्ष झालं मी करतो आहे। आणि छत्रपती संभाजी महाराजांचा कार्यक्रम करायचं मूळ कारण म्हणजे लोक छत्रपती संभाजी महाराजांना विसरत चाललेत। माझा उद्देशच हा होता की जर घरोघरी शिवजयंती होऊ शकते तर घरोघरी छत्रपती संभाजीराजांची जयंती का होऊ नये, किंवा लोकांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तो जावावा, पोचावा, हा एक माझा छोटा काम होता, एक प्रयोग करायचा माझा
निश्चय घेतला आहे मी. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत आणि मी असेल तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा कार्यक्रम याच्याही पेक्षा मोठा आणि भरपूर मोठ्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आता आम्ही काही जिथं उत्सव चालू तिथं भेट दिली. काही लोकांचं निसर्गाच्या वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, झाडाचं वाटप केले. तुमच्याकडून काय प्रयत्न झाले आज आणि यापुढे काय होणार आहे आपल्याकडे? माझ्याकडून तर मी पर्यावरणासाठी कारण मी नवी मुंबई पर्यावरण संस्थेचा शहर अध्यक्षसुद्धा आहे, सेवाभावी संस्थेचा. त्या अनुसार मी पर्यावरणाला त्रास होणार नाही त्यासाठी मी जास्त डीजे लावले नाहीत. दुसरी गोष्ट फटाके जास्त वाजवले नाहीत किंवा डीजे किंवा नॉईज पोल्युशन वगैरे होऊ नये म्हणून मी एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले की त्याच्यामधून एक संदेश पण लोकांपर्यंत जाईल, लोकांना करमेल, लोकांना संभाजी महाराज पोचतील, त्यांच्या घरोघरी त्यांच्या मनामध्ये पोचतील आणि पर्यावरणाची पण हानी होणार नाही याची ते दक्षता घेतलेली आहेत आम्ही की जिथे जेणेकरून प्लास्टिकचा वापर सहसा आम्ही केलेला नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. जे येतील त्यांचा आम्ही नारळ देऊन सत्कारच केलेला आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं शोबाजी वगैरे न करता किंवा पर्यावरणाला त्रास न देता आम्ही ही जयंती सालाबादप्रमाणे साजरी करतो आहे आणि इथून पुढेही करत राहू. यासाठी धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKLgavkari@gmail.com.